पुरे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। अजून एक पाण्याने धुवून घेऊ आपण। कपुरे आता आपले स्वच्छ धुवून झालेले। तर आपण राईस पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। राईस धुवून झालेला आहे। आपण आता राईस भिजत टाकू। आता आपण कपुरे मॅरिनेट करून घेऊ। त्यासाठी इथे मी 1 किलो दही घेतलेलं आहे। हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीरची पेस्ट आहे ती घालून घेऊ। हळद घेतलेली 1 चम्मच आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मसाला लागलेला आहे कपुऱ्यांना, बघू शकता तुम्ही। आता आपण अर्धा तास असंच ठेवून घेऊ। इथे मी काही खडे मसाले घेतले ते घालून घेऊ। त्यामध्ये दालचिनी आहे, काळी मिरी आहे, लवंग आहे, तेजपत्ता आहे, मसाला विलायची, ग्रीन विलायची आहे। आता त्यामध्ये जिरे घालून घेऊ। कढीपत्ता आहे फ्रेश। आता चॉप केलेले कांदे 2 किलो ते घालून घेऊ। त्यावर मीठ घालून घेऊ आपण। कांद्यावर मीठ घातल्याने कांदे लवकर फ्राय होता। कांदे आपल्याला हलके ब्राऊन होतो असेच परतून घ्यायचे। आता त्यामध्ये आपण बारीक कापलेले टमाटे घालून घेऊ 1 किलो। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यामध्ये आपण आता अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ। 2 मिनिटं आपण अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ। आता हलके सॉफ्ट झालेले आपण आता काही मसाले घालून घेऊ याच्यामध्ये। हळद आहे, मिरी लाल मिर्च पावडर आहे, धना पावडर आहे, गरम मसाला आहे, चिकन मसाला। आता आपण मॅरिनेट केलेले कपुरे मसाल्यामध्ये घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाल्यांमध्ये। आणि 20 मिनिटं आपण असेच चुलीवर शिजवून घेऊ। अर्धा तास झालेला आहे आपल्याला कपुरे फ्राय करून। व्यवस्थित कपुरे शिजले पण अर्धे, बघू शकता व्यवस्थित। आपण आता यामध्ये भिजवलेला राईस घालून घेऊ। आपण आता राईस घालून घेऊ। 2 तास भिजत ठेवला तर आपण बासमती राईस आहे। बासमती राईसच्या ऐवजी जिरा पण राईस घेऊ शकता। मी इथं बासमती राईस घेतलेला आहे। तायरीसाठी जिरा राईस पण खूप छान असतो। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण राईस। त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ। गरम पाणी घेतलेलं आहे मी राईस शिजण्यासाठी। आपण आता 20 ते 25 मिनिटं आपली तायरी अशी चुल्यावर शिजवून घेऊ झाकण लावून। तर 20 मिनिटं झालेले आहे। आपण झाकण खोलून बघू। बघू शकता छान असा वास पण येतोय। आता आपण राईस बघू कसा झालेला आहे। एकदम मोकळा राईस झालेला आहे, बघू शकता तुम्ही। छान असा राईस पण शिजलेला आहे, मोकळा झालेला आहे। कपुरे पण आपले व्यवस्थित शिजलेले याच्यामध्ये। मी थोड्या वेळापूर्वी खाली तवा ठेवला होता राईस लागू नये म्हणून, कारण की वाफेवर शिजल त्यासाठी। आपण आता अजून 10 मिनिटं तायरी अशी शिजवून घेऊ। आता आपले 10 मिनिटं झालेले, झाकण काढून बघू आपण तायरी। एकदम छान अशी तायरी मोकळी झालेली बघू शकता। राईस एक एक दाना मोकळा दिसतोय।
आपण आता कपुऱ्याची तयारी सर्व करून घेऊ.